कर्मवीर डॉक्टर सुधाकर गणिकर, राज्य महामंत्री अखिल भारतीय सफाई मजदूर काँग्रेस कामगार स्वतंत्र कामगार संघटना, राष्ट्रीय अध्यक्ष चरणसिंग ताकसाहेब यांच्या नेतृत्वामध्ये देशामध्ये कन्याकुमारी पासून काश्मीर पर्यंत या संघटनेच्या माध्यमातून देशातील 6 करोड सफाई कर्मचाऱ्यांच्या अडीअडचणी सोडवण्याचं काम या संघटनेच्या माध्यमातून केले जातात. महाराष्ट्रामध्ये आपल्याला कल्पना असेल, अनेक वर्षापासून भरती प्रक्रिया थांबून ठेवलेला आहे. फक्त आश्वासन देतो, डिक्लेअर करतो 7,000-8,000 लोक भरती होणार आहे, परंतु आतापर्यंत त्याच्या पुढे अंमलबजावणी आतापर्यंत झालेला नाही. मग 1-2-4 महिन्यापूर्वी सासूमध्ये भरती होणार होता. पुन्हा महानगरपालिकेमध्ये 8,000 कर्मचारीच्या भरती होणार, सफाई कर्मचारीच्या भरती होणार आहे म्हणून त्या पेपरमध्ये बातम्या आले. पीडब्ल्यूडी मध्ये भरती होणार आहे म्हणून येतात, परंतु कुठेही आरोग्य विभागाच्या सफाई कर्मचाऱ्यांना कुठेही त्यांना भरती प्रक्रियेमध्ये सामावून घेत नाही, पुढे भरती प्रक्रिया होत नाही. आणि त्यांच्यावर होणारा अडीअडचण अन्याय कधी त्याला वाचा फोडत नाही अधिकारी. आम्ही अनेकदा या संदर्भामध्ये मंत्रालयामध्ये असन, आरोग्य विभागाचे संचालक असन, उपसंचालक पुणे डिव्हिजन असन, सातारा असन, सगळ्याकडे आम्ही वेळी येणाऱ्या तक्रारीवर आम्ही तक्रार निवारण करण्याच्या प्रयत्नासाठी त्यांच्याबरोबर बैठक घेतला. परंतु फक्त आश्वासन द्यायचं बैठकमध्ये पण त्याच्या अंमलबजावणी होत नाही. सफाई कर्मचारी म्हणजे फक्त साफसफाई काम करण्यासाठी त्यांच्या नियुक्ती केल्या जातो, पण कर्मचारीकडून वेगवेगळ्या प्रकारचं काम करून घेतले जातं. पोस्टमार्टम करायला नव्हतो. या कामाला आता एक वर्षापूर्वीच्या गोष्टी आहे. या एक नवीन लागलेल्या सफाई कर्मचाऱ्यांना पोस्टमार्टम करण्यास लावला. त्यांनी त्या भीतीने आत्महत्या करून त्यांचे आपण जीवन यात्रा संपवली. तरी सुद्धा कोणत्याही अधिकारीवर त्यांच्यावर कारवाई होती. आपण 2-3 वर्षापूर्वी आपण वाचलं असेल, ससूनमध्ये एक कर्मचारी गॅलापस घेऊन आत्महत्या केली. त्यांना चिठ्ठी लिहून ठेवलं होता खिशामध्ये, रिट्टे म्हणून त्याचं नाव आहे. आणि सदर कर्मचारी सुसाईड केल्यानंतर त्या चिठ्ठी तिथून लंबास करण्यात आले. आणि तावरेसारखा मोठा आता जेल भोगत मोठा अधिकारी त्या केसमध्ये त्यांच्या इन्व्हॉल्वमेंट होता. तावरेच्या त्रासाला कंटाळून त्या रिट्टे नावाच्या ते कर्मचारी सुसाईड केला होता. या संदर्भामध्ये देखील आम्ही बैठक घेतला. त्याला कोणावर कारवाई केलेला नाही. आणि अशा प्रकारच्या गोंधळ कारभार आरोग्य विभागामध्ये होते. आणि प्रादेशिक मनोरुग्णालय येरोडा आपण आता नुकतेच आपण ऐकलं असेल, सन्मान्य आमदार बापूसाहेब चिट्टे तिथला जो बोगडा कारभार बघून तिथले जो टेका पद्धती काम करणारा कामगारांना आखडून लावला. आणि अनेक प्रलंबित प्रश्न प्रादेशिक मनोरुग्णालयामध्ये आहे. घरचं भाडे असन 2-2 ठिकाणी कट करतो. एक प्रादेशिक मनोरुग्णालयाचे जो कर्मचारी प्रसाद आहे तिथं जो या कर्मचारीच्या सातारा इथं किंवा सोलापूर इथे काम करणाऱ्या कर्मचारीच्या आई वडील त्या ठिकाणी सर्व्हंट क्वार्टर मध्ये राहतो. त्यांच्या पेन्शन मधून जबरदस्तीने प्रादेशिक मनोरुग्णालयाच्या अधिकाऱ्यांना पैसा कट केला जातो. जीवन आवश्यक असणारा पाणी, वीज पुरवठा बंद केला जातो. समजा आई वडीलकडून पण पैसा घेतो. या कर्मचारी सातारा सोलापूर मध्ये काम करतात, त्यांच्याकडून सुद्धा याच्याला कट केले जातो. म्हणजे 2 वेळा घरचं भाडं त्या ठिकाणी कट केलं जातो. मग हे कितीपर्यंत अन्याय आहे. म्हणून त्याला वाचा फोडण्यासाठी आपला समोर आलेल्या आपल्या माध्यमातून या कर्मचाऱ्यांना कुठेतरी न्याय मिळावा असा आम्हाला अपेक्षा आहे. दुसरं गोष्टी आपल्याला माहिती आहे, आता कोरोना आहे. मागच्या कोरोनामध्ये कितीतरी कर्मचारी, कोरोना म्हणजे आरोग्य विभागामध्ये आरोग्याचे जो साफसफाईचं काम करतो त्यांच्याशी डायरेक्ट संबंध येतो.
ह्या कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेची व्यवस्था अजूनही पुढे केलेला नाही. कोरोना आता वाढत चालला पुण्यामध्ये, मुंबईमध्ये किती माहिती आपल्याला माहिती आहे. आणि याच्या उपाययोजना करायला पाहिजे. गुन्हा महानगरपालिका असन, ससून असन, आरोग्य प्रादेशिक मनोरुग्णालय असन, PWD असन, सार्वजनिक आरोग्य विभाग असन, याचा कोणताही ऍडव्हान्स आगाऊ व्यवस्था केलेला नाही. मित्रांनो, दुसरी गोष्टी मला असं सांगायची, सफाई कर्मचारी साठी 1978 मध्ये लाडबागे समितीचे गठन केलेलं होतं. लाडबागे समितीने अनेक शिफारशी त्यांच्यासाठी केले. सदर कर्मचाऱ्यांना गंबूट द्यायला पाहिजे, सदर कर्मचाऱ्यांना आंघोळ द्यायला पाहिजे, सदर कर्मचाऱ्यांना मास्क द्यायला पाहिजे, पावसाळ्यात रेनकोट द्यायला पाहिजे, असं अनेक सुविधा या कर्मचाऱ्यांसाठी लाडबागे समितीने शिफारस केला. त्यावरून राज्य शासनानं बेळी सर्व विभागाला परिपत्र करून त्यांना आदेश देतो. ते आदेश पुढे अंमलबजावणी होत नाही. आता पावसाळ्यात सुरू झाले, आपण बघा रस्त्यावर तुम्ही जास्त तुम्ही बघा सफाई काम करत असाल, त्यांच्याकडे कुठं मास्क आहे का, त्यांच्याकडे हँडग्लोव्ह आहे का, त्यांच्याकडे गंबूट आहे का, आपण पहा. किंवा त्यांना रेनकोटच्या व्यवस्था केला का पहा. ते काही दिले जात नाही. पावसाळ्यात संबंध तेव्हा कुठेतरी त्यांना टेंडर काढतील, त्याच्यामध्ये पण हलका म्हणजे एकदम साधा क्वालिटीचा जो युनिफॉर्म असन किंवा रेनकोट असन, मास्क असन, हँडग्लोव्ह असन, बूट असन, हे सगळं दिलं जातं. तर म्हणून याला कुठेतरी आपल्या माध्यमातून बाचं फोडावं म्हणून आपला समोर आला. दुसरं गोष्टी म्हणजे आधी महत्वाचं म्हणजे सातारा, सोलापूर, पंढरपूर आणि तेवढं ग्रामीण रुग्णालय इथं जो काम करणारे सफाई कर्मचारी, हे सर्व मूळ कर्मचारी प्रादेशिक मनोरुग्णालय येरोड्याच्या त्यांना तिथले जो अधिकारीचे बोगला कारभारमुळे त्यांना सफाई जो पद आहे ना, त्यांना आपली बंदोबंदी त्यांना बंद केले. सफाई कामामध्ये कोणताही अक्रूबंदी लागत नाही, रोस्टर लागत नाही. हे सगळं माहिती असताना देखील अधिकारीने जाणून बुजून त्यांच्या हक्काधिकारापासून त्यांना इरून घेण्यासाठी आकृती बंदीमध्ये आणून त्या सफाई काम हे पोस्ट त्यांना कोलाप्स केलाय. त्यामुळे अनेक वर्ष या कर्मचारी शासन बरोबर बैठक घेऊन भांडून शेवट त्यांना वारस हक्काने सातारा, सोलापूर या ठिकाणी आम्ही तुम्हाला 5 वर्षाने परत घेऊ, 3 वर्षाने परत घेऊ असं सांगून या कर्मचाऱ्यांना सातारामध्ये पाठवले. सातारा सिव्हिल हॉस्पिटलमध्ये काम करतो, ग्रामीण विभागामध्ये काम करतो, हॉस्पिटलमध्ये काम करतो, सोलापूर जिल्हा रुग्णालयाच्या अंडर काम करतो. त्या कर्मचाऱ्यांना त्यांच्या आपण एक लक्षात ठेवा, आपण काम करतो समजा इथून समजा 100-150 किलोमीटर लांब, त्या मुलांचं शिक्षण होत नाही. त्यांच्या आई वडील कुठेतरी आजारी पडला तर त्यांना कुठेतरी दवाखान्यात ऍडमिट करण्यासाठी किंवा त्यांना औषध उपचार करण्यासाठी या कर्मचाऱ्यांना संधी मिळत नाही. राज्य शासनचे GR आहे, पती-पत्नी एकत्र राहावा म्हणून एकत्र येऊन काम करावं म्हणून 15 मे 2019 रोजी GR काढलेला. यामध्ये काय म्हणतात, एका जिल्ह्यामध्ये कर्मचारी समजा वेगवेगळ्या ठिकाणी काम करत असला की त्यांना एकत्र राहावं म्हणून त्यांना एका ठिकाणी बघून म्हणजे एका जिल्ह्यामध्ये बघून त्यांना त्यांच्या व्यवस्था त्यांच्या बदली करायला पाहिजे अशा प्रकारचे परिपत्र राज्य शासनचे. सातारा जिल्हा रुग्णालय आणि सोलापूर जिल्हा रुग्णालयाचे कर्मचारी आणि सर्व ग्रामीण रुग्णालयाचे कर्मचारी गेल्या 7 वर्षापासून बदलीसाठी प्रत्येक वेळेला त्यांच्या आई वडील कोणी आजारी पडला किंवा मुलांना आजारी पडला किंवा त्यांच्या शिक्षणाकरिता मला सुट्टी पाहिजे किंवा मला बदली करून मिळावं म्हणून हे लोकांना अर्जी केल्या. इकडून सातारामधून पुणे DD ऑफिसमध्ये पुण्यामध्ये आता काल 16 तारखेला एक आंदोलन करणाऱ्या बैठकून आपल्या न्याय हक्कासाठी एक आंदोलन करण्याचा निर्णय एक नोटीस बजावली. लगेच सातारा सिव्हिल हॉस्पिटलच्या CS ने एक पत्र काढले, आम्ही तुमच्यावर कुठल्या प्रकारचा अन्याय करत नाही, आम्ही तुम्हाला ऍडिशनल कोणतं काम करायला लावत नाही,
जो योग्य काम आहे ते आम्ही करतोय आणि तुमच्या बदलीसाठी प्रस्ताव आम्ही डीडी ऑफिस म्हणजे पुणे डिव्हिजन उपसंचालक यांच्याकडे आम्ही सादर केलेला आहे. अशा पद्धतीच्या एक लेटर काढून यांच्या आणि तुम्ही आंदोलन करू नये असं यांना विनंती केली. दुसरा, संचालक ऑफिस महाराष्ट्र राज्याचे जो संचालक आहे आता पुन्हा सेंट्रल बिल्डिंग मध्ये बसतो. ऑफिस मध्ये संचालकाने डीडी ऑफिस मध्ये पाठवले. डीडीने लगेच त्यांना दिशाभूल करण्यासाठी किंवा यांच्या वेळ काढून घेण्यासाठी एक पत्र काल काढले एमर्जन्सी मध्ये आणि काढले त्यांना कुणाला काढले आहे जिल्हा चिकित्सक सातारा जिल्हा रुग्णालय. काय म्हणतात, तुम्ही आमच्याकडे प्रस्ताव पाठवा. सातारा जिल्ह्याचा सीएस म्हणतो आम्ही वारंवार पाठवले. डीडी काय म्हणतात, तुम्ही आमच्याकडे प्रस्ताव पाठवा योग्यरीत्याने. म्हणजे अशा प्रकारचं दिशाभूल या आरोग्य विभागाकडून केला जातो आणि म्हणून मरण पुण्याचे होते कर्मचारीचे होते. आपल्याला माहिती कोरोनाच्या काळामध्ये नातेवाईक कुणी जाऊ शकत नाही होतं त्या ठिकाणी. या जो कोरोनाग्रस्त जो मेलेला जो मृताचं विलावट करण्याचं काम हे आमचे या सफाई कर्मचारी आपला जीव धोक्यात घालून केलेला आहे. त्यांना सध्या ते काम केलं म्हणून कोणताही त्यांना पैसा ऍडिशनल पैसा मिळत नाही. कितीतरी कर्मचारी कोरोनाचे लागण होऊन मेलेला आहे. राज्य शासनाने त्याच्यासाठी कोरोनाच्या काळामध्ये एक आदेश काढले. 50 लाख रुपये जो पण कर्मचारी कोरोनाच्या काळामध्ये कोरोनाच्या लागण होऊन मृत्यू झाल्यास त्याला 50 लाख रुपये देण्यात यावे, तसंच त्याला एक नोकरी देण्यात यावे अशा प्रकारचे आदेश राज्य शासनाने काढले. मी तुम्हाला सांगू इच्छुक साहेब, तुमच्या माध्यमातून पत्रकार बंधूंच्या माध्यमातून याला मात्र बोला. अजूनही कितीतरी कर्मचाऱ्यांना त्याचे नाव मिळालं नाही. त्यांच्या जो पाला म्हणजे वारसदार आहे अजूनही त्यांच्या शासकीय ऑफिस मध्ये चक्कर मारतो. उदाहरणार्थ कंटोन्मेंट ऑफिस पुणे कमी कमी 4 ते 5 प्रकार प्रलंबित आहे. खडकी कंटोन्मेंट, देवरोड कंटोन्मेंट, पुणे महानगरपालिका, पिंपरी चिंचवड महानगरपालिका असं अनेक पूर्ण राज्यामध्ये अनेक महानगरपालिकेमध्ये आणि आरोग्य विभागामध्ये जो काम करणारे जो कर्मचारी आहे त्यांना 19 पासून 23 पर्यंत जो लॉकडाऊनच्या काळामध्ये कोरोनाच्या लागण होऊन जो सफाई कर्मचारी जो मृत्यू झाले त्यांना अजूनही काही ठिकाणी त्यांना लाभ मिळाला नाही. याचा कोण वाचक ओढायचे? आपलं सरकारचा मध्यंतरी वाचले, लोकमतवाल्याने पुढारीने कोणत्या तरी प्रकार हातात घेतला, लगेच त्याच्या पुढे तरी अंमलबजावणी होत आहे. त्याच्या दक्षता त्याच्या लक्ष अधिकारीकडे जातो, अधिकारी पटकन त्याने काहीतरी मार्ग काढतो. म्हणून मित्रांनो, आज तुमच्या समोर या राज्यातील जो सफाई कर्मचारीच्या अडीअडचणीचा प्रथम आणण्यासाठी आलेला आहे. 18 तारखेला 16 तारखेला या सेंट्रल बिल्डिंगच्या समोर संचालक ऑफिसच्या समोर बेमुदत कामबंद आंदोलन या कर्मचारी करण्याचा निर्णय घेतलेला आहे. संचालक ऑफिस मधून आज पण सकाळी मला फोन आले, सदर कर्मचाऱ्यांना तुम्ही थांबवा, कारण आपण 17 तारखेला संचालक आलेले. संचालक आता अजितदादांच्या बरोबर दौऱ्यावर आहे, पालखीचा दौरा चालू आहे, त्याच्यामुळे आज संचालक नाहीये. संचालक 17 तारखेला आपण बैठक घेऊन आपण या प्रकारे आपण सोडू असं प्रकारचं आश्वासन दररोज फोन द्वारा मला मिळतोय. तिथले जो मुख्य प्रशासकीय अधिकारी जो आहे कदम साहेबांना आज पण सकाळी मला फोन केला, काल पण फोन केला, परवा पण फोन केला आणि अशा प्रकारच्या या आंदोलन सुद्धा उधळून लावण्याचा प्रयत्न आश्वासन देणे पाहतो. मी त्यांना सांगितलं मी लिखी द्या, मला पत्र तयार आहे, आमच्या संचालक दौऱ्यावर असल्यामुळे त्याच्यावर सही नाही झाला, सही झाला तुम्हाला देऊ अशा प्रकारच्या आश्वासन आम्हाला दिलेलं आहे. तरी मी कर्मचाऱ्यांना विचारतो, बाबा तुम्हाला आंदोलन करायच्या या हे करायचे बोला आंदोलन करायचं. तर कर्मचारी जास्त म्हणणं आंदोलन करायचे, कारण का आश्वासनावर चालणार नाही. 16 तारखेला प्रादेशिक मनोरुग्णालय येरवडा पुणे म्हणजे पुणे जिल्हा, सातारा जिल्हा, सोलापूर, पंढरपूर,
आणि सर्व ग्रामीण विभागातले जो कर्मचारी, सफाई कर्मचारी आहे, चतुश्रेणी कर्मचारी आहे, या काम बंद आंदोलन, बेमुदत आंदोलन सकाळी 11 पासून सेंट्रल बिल्डिंगच्या समोर म्हणजे उपसंचालक ऑफिस महाराष्ट्र राज्य पुणे या ठिकाणी करण्यात, आंबेडकर पुतळ्याच्या शेजारी या ठिकाणी करण्यात येणार आहोत. त्या ठिकाणी मी सुद्धा त्या आंदोलनामध्ये उतरणार आहोत. अनेक विभागे, पीडब्ल्यूडी असन, नगरपालिके असन, विविध विभागाचे कर्मचारी किंवा संघटना, युनियन या आंदोलनाला पाठिंबा म्हणून पाठिंबा देण्याचं देखील पत्र आमच्याकडे दिलेलं आहे. म्हणून एक भव्य दिव्य आंदोलन, काम बंद आंदोलन या ठिकाणी होण्याची शक्यता आहे. आणि पाऊस पाणी आहे तर आपण देखील पत्रकार या नात्याने आपण हे जबाबदारी स्वीकारून आरोग्य, सार्वजनिक आरोग्य विभागाच्या संचालक कार्यालयामध्ये संपर्क साधून या लोकांना न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न करावा. यांच्या आई वडील वयस्कर आहे, मुलांचे शिक्षण व्हायचे, कोरोनाच्या काळामधल्या मुद्दा याच्यामध्ये आम्ही मांडलेला आहे. कोरोनाच्या काळामध्ये जो कर्मचारी मृत्यू झाला त्यांना पैसा मिळाला पाहिजे. राज्य शासनाचे आदेश 25 वर्ष जो कर्मचारी काम केला आहे त्या कर्मचाऱ्यांना शासकीय जो निवासस्थान असेल ते विनामूल्य त्यांच्या नावाने करून देण्याचा आदेश राज्य शासनाने 1978 पासून 2025 पर्यंत वेळी त्यांना आदेश कडून, या परिपत्र कडून आदेश दिलेला आहे. याच्या पुढे अंमलबजावणी होत नाही. कुणाला घर मिळालं नाही, जो घर आहे तो खाली करून त्यांना रस्त्यावर आणण्याचं काम प्रादेशिक मनोरुग्णालय करीत आहे. याचा मी या बैठकमध्ये, या पत्रकार परिषदेमध्ये निषेध करतो. राज्य शासनाच्या जो आदेशाचं पालन जो कर्मचारी अधिकारी करत नाही, कर्मचारी करत नाही, त्यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई करायला पाहिजे. अशा प्रकारच्या आमच्या भूमिका आहे. तो करणार नाही तर आम्ही आमचे आंदोलन 16 तारखेला कायमस्वरूपी ठेवण्यात येणार.